आपण तिळगुळ तर नेहमीच खातो, कधी कधी तिळगुळाचे लाडू पण करतो. पण आज मी हे न करता संक्रांत स्पेशल तिळगुळाची बर्फी केलेली आहे. ही बर्फी बघा किती सॉफ्ट, तोंडात ठेवताच विरघळणारी झाली आहे. चला तर मग आता ही बर्फी कशी करायची पाहूया. नमस्कार, ज्योती हेल्दी आहारमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ आलेली आहे, त्या स्पेशल आज आपण तिळाची वडी बनवणार आहे. मी तुम्हाला अगोदर ग्रॅमचे माप सांगते. मी येथे 250 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहे आणि 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे. मिळून हे 350 ग्रॅम झालेले आहे. आणि 350 ग्रॅम गूळ किसून घेतलेला आहे. किसलेला गूळ मी यासाठी घेतलेला आहे की लवकर मेल्ट होईल. आणि 2 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि काजू, बदाम, पिस्ता याचे थोडे काप करून घेतलेले आहे आणि थोडी वेलची पूड घेतलेली आहे. ही झालेला आहे आपले वजनी माप. आता तुम्हाला वाटीचे माप सांगते. 2 वाटी पांढरे तीळ आणि 2 वाटी किसलेला गूळ. सर्वात अगोदर गॅस ऑन करून तीळ हलकेसे रोस्ट करून घेऊ. गॅस मीडियम ठेवायची आणि तिळात सारखा चम्मच फिरवत राहायचा, म्हणजे तीळ आपले अजिबात जळणार नाही. हे बघा, तीळ आपले किती छान फुलल्यासारखे दिसत आहे आणि कलरही चेंज झालेला आहे. आता गॅस बंद करू आणि तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. आता या तिळाच्या पॅनमध्ये थोडे शेंगदाणे रोस्ट करून घेऊ. हे बघा, शेंगदाण्यावर काळा डाग दिसून येत आहे, म्हणजे शेंगदाणे आपले छान रोस्ट झालेले आहे. शेंगदाणे पण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे थंड झालेले आहे. या शेंगदाण्याची आपण हाताने साल काढून घेऊ. हे बघा, शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे. आता हे थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया. आणि तिळही आपले थंडे झालेले आहे. हे मिक्सर पॉट मध्ये घालून जाडसर बारीक करून घेऊ. तुम्हाला मी महत्वाची टिप सांगते. गरम तीळ अजिबात बारीक करायचे नाही, कारण तिळाला तेल सुटते. आता हे तीळ मिक्सरला फिरून घेऊ, पण मात्र जाडसरच. हे बघा, तीळ आपण मिक्सरला फिरून घेतलेले आहे. बारीक केलेले तीळ साईडने ठेवू. आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे घालून मिक्सरला फिरून घेऊ. आता या तिळामध्ये शेंगदाण्याचे मिश्रण घालून मिक्स करून घेऊ. आता गॅस ऑन करून पॅनमध्ये अर्धा कप पाणी घालू. या पाण्यातच किसलेला गूळ घालायचा. टेस्ट छान यावी आणि वडी सॉफ्ट व्हावी यासाठी 2 चम्मच यामध्ये तूप घालू. आणि पाण्यातच गूळ वितळून घेऊ. काही चाचणी करायची गरज नाही. यामध्ये मात्र सारखा चम्मच फिरवत राहायचा. हे बघा, किसलेला गूळ असल्यामुळे लवकरच गूळ वितळला. गूळ मात्र थोडासा हलकासा घट्ट येऊ देऊ. तोपर्यंत ट्रेला आपण थोडेसे तूप लावून घेऊ. हे बघा, आपला गूळ छान घट्ट आलेला आहे. आता या गुळामध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक केलेले होते ते घालू आणि मिक्स करून घेऊ. तिळाच्या वडीचा फ्लेवर छान यावा यासाठी थोडी वेलची पूड घालू आणि वेलची पूड मिक्स करून घेऊ. आणि 2 मिनिट स्लो गॅसवर चम्मच फिरवत राहू. गॅस मात्र एकदम स्लो करायची. तिळाचे मिश्रण बर्फीच्या योग्य झालेले आहे. आता गॅस बंद करू. आता वडीचे मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये घालायचे.
वडीचे मिश्रण सारखे सेट करून घेऊ। या गरम मिश्रणावरच आपण 1 चम्मच तूप घालू आणि या वाटीच्या खालच्या बुडाने हे मिश्रण छान चिकना करून घेऊ। आता यावर गार्निश साठी काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप लावू। आता या वाटीच्या बुडानं काजू, बदाम, पिस्ता याचे काप आपण यावर प्रेस करून घेऊ। आता 2 तास ही बर्फी अशीच सेट होऊ देऊ। तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता। गुळाची बर्फी असल्यामुळे ही बर्फी लवकर सेट होते। हे बघा, बर्फी आपली छान सेट झालेली आहे। आता बर्फीचे आपण स्लाइस पाडून घेऊ। आडवा कट केलेला आहे, आता उभा कट करून घेऊ। बर्फीला जर कट मारायचा असला तर थोडी सॉफ्ट बर्फी असतानाच कट करायची, एकदम बर्फी कडक होऊ द्यायची नाही। मी तुम्हाला एक बर्फी काढून दाखवते। हे बघा, आपल्या बर्फीला किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि किती छान शाईन आलेली आहे। आपली बर्फी परफेक्ट झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीची बर्फी आपण काढून एका प्लेटमध्ये सर्व करू। आता तिळाची बर्फी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। ही बर्फी बघा किती सॉफ्ट झालेली आहे आणि खायला पण खूपच टेस्टी झालेली आहे। अशी बर्फी मकर संक्रांत निमित्त तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झालेली आहे बर्फी। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्योती हेल्दी आहार या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।